आज आपण 1.4 मध्ये काही उदाहरणं पाहणार आहोत. पहा आधी मराठीमध्ये नॉन सेमीला सांगतो. त्यातलं पहिलं उदाहरण त्या टाईपचं आपलं झालेलं आहे सेम, तुम्ही ते सोडवू शकता. दुसरं पण सेम झालेलं आहे, त्याच पद्धतीने मी गणित घेतलेले आहे कालच्या व्हिडिओमध्ये. तिसरं जे गणित आहे त्या प्रकारचं पण आपलं गणित झालंय, त्यालाही तुम्ही ट्राय करू शकता. त्रिकोण एबीसी समोर त्रिकोण पीक्यूआर, एबीसी क्षेत्रफळ दिलं 80, पीक्यूआरचं दिलं 125. तर खाली चौकटी पूर्ण करायच्यात बघा. मग एबीसी क्षेत्रफळ भागिले पीक्यूआरचं क्षेत्रफळ बरोबर असं होईल बघा. संगत बाजूंच्या वर्गाचे गुणोत्तर इतकं असतं. मग संगत बाजू काही AB चा वर्ग छेद PQ चा वर्ग, तुम्ही असं लिहायचे. याला चौकट आहे बघा. हे क्षेत्रफळ बघा 80 125. बरोबर. इथे भाग द्या बरं. 16 85 म्हणजे 5 1 5 5 30, 5 गुणिले 10 5 5 25. 5 ने भागलं बघा. हा 4 चा वर्ग आहे, हा 5 चा वर्ग आहे. मला इथे वर्ग आहे, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्या. AB भागिले PQ बरोबर 4/5 उत्तरी. एरिया ऑफ ट्रायंगल भागिले एरिया ऑफ ट्रायंगल केलं बरोबर. रेशियो ऑफ स्क्वेअर ऑफ इट्स करस्पॉन्डिंग साइड्स AB square upon PQ square. Okay, put the area of the two triangles 80 and 125 is equal to AB square upon PQ square. Divide for 80 and 120 by 5. भागलं 5 ने. स्क्वेअर नको, टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड विल गेट आन्सर. 3 नंबरचं गणित अशा पद्धतीने सोडवणार आहे. 4 नंबरचं मी फळ्यावर लिहिले बघा. 5 नंबरचं गणित ते एक समजून सांगतो, ते तुम्ही करू शकता. दोन समोर त्रिकोण क्षेत्रफळ, एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स. दोन समोर त्रिकोणाचे क्षेत्रफळ दिलेले, दोन सिमिलर ट्रायंगलचे एरिया दिलेले आहेत 225 आणि 81. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC 225 आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR त्रिकोण ABC क्षेत्रफळ 225 आणि 81 दिलेले बघा. परत सेम असंच एरिया ऑफ ट्रायंगल ABC आपण एरिया ऑफ ट्रायंगल PQR AB स्क्वेअर आपण PQ स्क्वेअर लाडका थेरम इथे भरा. अजून काय तर दिलेलं आहे बघा. लहान त्रिकोणाची एक बाजू 12 आहे. सांगा बरं कोणता दोघांचा लहान कोणता असेल? 81 वाला करेक्ट. 81 चा एरिया असलेला हा छोटा आहे. याची साईड दिली आहे, साईड ऑफ स्मॉलर ट्रायंगल. लहान त्रिकोणाची बाजू दिलेली आहे, किती दिली आहे? 12. बरोबर आहे. याची बाजू 12 दिली आहे, म्हणजे PQ 12 घेतली आपण. PQ इज इक्वल टू 12 cm. फाइंड द साइड ऑफ द लार्जर ट्रायंगल. मग इथे काय फक्त हे भरलं. त्याच्या किती भरणार? PQ किती भरणार? 12 चा स्क्वेअर. कळलं का इथपर्यंत? रेशियो ऑफ एरिया दोन समोर त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या प्रमेयाने. बरोबर आहे. कळतंय का? थेरम ऑफ एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल. आता इथे स्क्वेअर करा, फक्त पुढच्या लाईनला वर्ग करा. दोन पद्धतीने करू शकतो. हा 15 चा वर्ग आहे, हा 9 चा वर्ग आहे, हा 12 चा वर्ग आहे. 15 स्क्वेअर 9 स्क्वेअर 12 स्क्वेअर हा AB स्क्वेअर आहे. इथं तुम्ही दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्या किंवा टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड घ्या. इथं खाली 15 येईल, इथं 9 येईल, इथं 12 येईल, इथं AB आणि तिरकस गुणाकाराने तुम्ही AB काढू शकता. किंवा इथंच तुम्ही तिरकस गुणाकार करून मासे 225 गुणिले 144 इकडे भागिले करा. कॅल्क्युलेशन इथे येईल आणि वर्ग आहे, स्क्वेअर आहे. सॉरी, मग स्क्वेअर रूट घ्या, वर्गमूळ घ्या, उत्तर मिळून जाईल. AB मिळेल. कसंही करा, हे सोपं आहे. इथंच वर्गमूळ घ्या, दोन्ही बाजू वर्गमूळ घेऊ किंवा टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड घ्या, असं येईल. आणि बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन तिरकस गुणाकार करून हे सोडू शकता. 5 वगैरे तुम्ही प्रयत्न करू शकता. फार महत्वाची गणित आहे ती. त्याच्यामध्ये 7च गणित आहेत. आता मी 4थं इथं मांडलंय बघा. 5 तुम्ही करणार आहेत, 6वी मांडले, 7वी इथं मांडले, म्हणजे आपला 1.4 या ठिकाणी संपेल बघा. आता सेमीसाठी ट्रायंगल एलिमेंट सिमिलर ट्रायंगल PQR म्हणजे त्रिकोण ABC समोर त्रिकोण PQR, सॉरी एलिमेंट समोर त्रिकोण PQR 9 गुणिले PQR एरिया ऑफ PQR बरोबर 16 गुणिले एरिया ऑफ एलिमेंट. इथं कळतंय. इफ जर म्हणजे इफ QR बरोबर 20 तर देन MN बरोबर किती? आता मला सांगा
समरूप आहे, एरिया आहे, सिमिलर आहे, एरिया आहे, म्हणजे ए इंटू ब्रॅकेट एल एम एन याचा एरिया भागिले याचा एरिया बरोबर. संगत बाजूंच्या वर्गांचे गुणोत्तर इतकं असतं. रेशिओ ऑफ स्क्वेअर ऑफ इट्स करस्पॉन्डिंग साइड्स क्यू आर आले बघितलं क्यू आर म्हणजे कोणी शेवटचे लोक आहेत म्हणजे हे एम एन स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर. तोच थेरम लाडका थेरम दोन समोर त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या प्रमेयाने. थेरम ऑफ टू सिमिलर ट्रायंगल, थेरम ऑफ एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल. बरोबर आहे. ओके, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बघा मी काय केलं, फक्त समरूपता दिसली, क्षेत्रफळ दिसलं, समरूपता आणि क्षेत्रफळावरून एकत्र आपला समरूप त्रिकोण क्षेत्रफळाचा प्रमेय तो वापरला फक्त मी. आणि या बाजू कशावरून घ्यायला एक बाजू दिली मला क्यू आर त्याच्यावर दिली आणि एमएनएस काढायचे. बघा यात किमती भरा फक्त. आता याचा उपयोग करा तुम्ही. आता इथं एलएमएन किंवा पीक्यूआर ची किंमत टाका. इथं 9 गुणिले पीक्यूआर आहे, 16 गुणिले एलएमएन आहे. हा 9 इकडे भागवून आपण काय करू, 9 गुणिले पीक्यूआर चा क्षेत्रफळ बरोबर 16 गुणिले एरिया ऑफ त्रिकोण. हे असं दिलं की नाही, यांना मला भाग तिकडे हाकलून द्या. कळलं का तुम्हाला. फक्त गुणिले 9 तिकडे भागिले गेला, बाकी काहीच केलं नाही. म्हणजेच मला पीक्यूआरचं क्षेत्रफळ मिळालं. बघा एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर 16/9 गुणिले एरिया ऑफ ट्रायंगल एलएमएन त्रिकोण 16/9 गुणिले 1 त्रिकोण एलएमएन. ही फक्त या पीक्यूआर ची किंमत भरा. मग बघा बघा हेच परत 1 त्रिकोण एलएमएन भागिले पीक्यूआर ची किंमत 16/9 गुणिले 1 त्रिकोण एलएमएन. फक्त पीक्यूआर ची किंमत टाकली बघा ही. आणि हे असंच काळजीपूर्वक बघा. 1 गुणिले असं गृहीत धरा. इथं गुणिले एलएमएन, इथं गुणिले एलएमएन म्हणजे कॅन्सल होईल. 1/16/9 हे भागिले उलट गुणिले होईल. रेसिप्रोकल घ्यायचं याचा उलट होईल. 9/16 ही काळजीपूर्वक पायरी करायची. बघा एवढीच पायरी महत्वाची आहे. ही पायरी मला वर्ग नकोय, स्क्वेअर नकोय. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड. दोन्ही बाजूचे वर्गमूळ घ्या. वर्गमूळ दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊन हा 3चा वर्ग आहे, हा 4चा वर्ग आहे, याचा वर्ग काढून टाका. आलं का इथपर्यंत. पण यातली एक बाजू दिलेली क्यूआर टाकून द्या तिथं. 3/4 बरोबर एमएन भागिले क्यूआर किती आहे 20. कोणता गुणाकार करू, तिरकस गुणाकार करू बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3 गुणिले 20 बरोबर 4 गुणिले एमएन आणि गुणिले 4 भागिले 5 3 15 उत्तरी. बघा चेक करा. पुढे सोडवून का. ओके, दुसऱ्या गणितामध्ये त्रिकोण एबीसी व त्रिकोण डीएफ हे समभुज त्रिकोण आहे. म्हणजे काय, दे आर इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल, इक्विलॅटरल म्हणजे समभुज. समभुज म्हणजे काय, तिन्ही बाजू सारख्या, तिन्ही कोन सारखे. समभुज त्रिकोण तिन्ही बाजू सारख्या, तिन्ही कोन सारखे. समभुज इक्विलॅटरल. अजून एक घेतला समजा 2 दोन त्रिकोण काय येतं, त्याच्या आधी एक उदाहरण सांगतो बघा. 2 समरूप त्रिकोण, 2 समभुज त्रिकोण हे समरूप असतात. 2 equilateral triangle are similar, always similar. बघा बघा पक्ष. दोन समभुज त्रिकोण समभुज दिलेले तुम्हाला. तुम्ही काय म्हणणार, इंग्लिश मध्ये काय म्हणणार, आर
इक्विलॅटरल ट्रायंगल्स. ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल पीक्यू आर इक्विलॅटरल ट्रायंगल्स. मराठीत म्हणणारे समभुज त्रिकोण आहेत. आणि ते काय दाखवायचे? टू इक्विलॅटरल ट्रायंगल्स सिमिलर. दोन समभुज त्रिकोण काय दाखवायचे? समरूप दाखवायचे. समरूप. ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल पीक्यूआर. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यूआर. एबीसी समरूप त्रिकोण पीक्यूआर दाखवायचं. किती सोपं आहे बघा बरं. पहिला आकडा. हे दोन त्रिकोणांचं नाव टाकायचे. त्रिकोण मध्ये किंवा ही ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल पीक्यूआर. बघा बरं पहिला आकडा. मी लिहून देणार नाही, तुम्हाला लिहायचं आहे गणित. हे तुम्हाला पूर्ण करायचंय वहीत. बघा बरं पहिला आकडा. 3 आकडे. हा 60 आहे, हा 60 आहे. हा 60 आहे, हा 60 आहे. बस झालं. प्रत्येकी किती येतं? कारण त्याचं प्रत्येकी 60 अंश. इंग्लिश मध्ये काय लिहिलं? इच अँगल 60 डिग्री. आणि म्हणून दोन ट्रायंगल सिमिलर. दोन अँगल झाले. कोको समृद्ध कसोटी. इंग्लिश मध्ये लिहा ए टेस्ट फॉर सिमिलरिटी. टेस्ट ऑफ सिमिलरिटी. संपलं. झालं दोन ट्रायंगल सिमिलर. ए टेस्ट. म्हणजेच आता आपण दाखवलं की टू इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर सिमिलर. दोन समभुज त्रिकोण समरूप असतात. त्रिकोण एबीसी व त्रिकोण डीएफ समभुज त्रिकोण आहेत, म्हणजे ते काय असणार? समरूप आहे. म्हणून हे त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण डीईएफ दोन समभुज त्रिकोण काय असतात? टू इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर सिमिलर. कळलं का? हे दोन त्रिकोण सिमिलर का आहे? समभुज त्रिकोण आहेत म्हणून ते समरूप झाले. समभुज इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर ऑलवेज सिमिलर. मग हे सिमिलर आलं. इथे एरिया आलं. मग मी असं लिहिलं बघा. एक अंशात आपला लाडका थेरम. रेशियो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल. रेशियो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू रेशियो ऑफ स्क्वेअर ऑफ इट्स करस्पॉन्डिंग साइड्स. दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर इतकं असतं. एबी बाजू बघा. एबी ची संगत बाजू डी आहे, पण त्याचं काय पाहिजे? वर्ग पाहिजे, स्क्वेअर पाहिजे. आणि कंसात काय लिहिणार? कंसात दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचा प्रमेय. इंग्लिश मध्ये काय लिहिणार? रेशियो ऑफ एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल किंवा थेरम ऑफ टू सिमिलर ट्रायंगल. थेरम ऑफ एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल. कसं लिहा? कळलं का इथपर्यंत? आता याच्याला किमती भरा. एबी एक अंशात एबीसी एरिया ऑफ एबीसी भागिले एरिया ऑफ डीएफ दोघांचं गुणोत्तर हा भागाकार किती दिलाय? 1:2 म्हणजे हा दिलाय 1/2. कळलं का नाही कळलं? हे याचा अर्थ काय होतो? या चिन्हाचा अर्थ होतो भागिले आणि 1/2 म्हणजे अख्खं रेशो किती दिलाय? गुणोत्तर किती दिलाय? हे गुणोत्तर 1/2 बरोबर. ए बी दिलाय 4. 4चा वर्ग. आता पुढच्या पाहिला काय होईल? 4चं तुम्ही आता इथं असं करू शकता. इथं वर्ग आहे, इथं वर्ग आहे. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊन टेकिंग स्क्वेअर बोथ साइड इथं लिहायचंय. 1चं वर्गमूळ 1. 2 कशाचा वर्ग आहे? मग 2चं वर्गमूळ किती घेणार? वर्गमुळात 2. याचं वर्गमूळ वर्ग निघून जाईल. याचा वर्ग निघून जाईल. तिरकस गुणाकार करून इंग्लिश मध्ये काय लिहिणार? बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन. हा इकडे येईल. संपलं. एकक म्हणा, इंग्लिश मध्ये युनिट म्हणा. संपलं. कळलं का? लास्ट एक्झाम. आता हे ऍक्टिव्हिटी आहे, कृतीपत्रिका आहे, तुम्हाला भरायचं आहे. आकृतीमध्ये ह्या आकृतीमध्ये नीट बघा. PQ समांतर DE हा त्रिकोणी असा उभा केला बघा. हा F हा PQ आणि हा D याला उभा केला. हा छोटा त्रिकोण आणि हा मोठा त्रिकोण जर ही याला समांतर असेल, हे दोघी समांतर आणि ही जर छिद्रिका घेतली आपण, हे संगत कोण होती? that two parallel sides and its transversal घेतली तर हे corresponding angle होते.
कोणते अँगल? हा आणि हा. म्हणजे बघा हे आणि ही पॅरलल आहे, ही छेदिका आहे, हे दोघे समांतर आणि ही छेदिका आहे. मी तर म्हटलं ते एक ओळी होईल आपण इथं याच्यात लिहायचं पाहिजे होतं. पी क्यू समांतर डी, पी क्यू पॅरलल डी व डीएफ ही छेदिका. इंग्लिश मध्ये काय म्हणणार? पी क्यू समांतर डी, मराठीत आहे पी क्यू पॅरलल डी अँड डीएफ इज इट्स ट्रान्सव्हर्सल. मराठीत रेख पी क्यू समांतर रेख डी व रेख डीएफ ही त्याची काय छेदिका असेल. तर बघा हे दोन ट्रायंगल आहेत तुम्हाला, हा छोटा ट्रायंगल आणि हा मोठा ट्रायंगल, हे तुम्हाला समरूप दाखवता आले पाहिजे, सिमिलर दाखवता आलेच पाहिजे. ए कसोटी असते, कोको कसोटी, ए टेस्ट फॉर सिमिलरिटी. हे दोन कोण घेतले? एफ पी क्यू आणि एफ डी ई. बघा इथं एफ डी ई म्हणजे हा कोण, एफ पी क्यू इंग्लिश मध्ये करस्पॉन्डिंग अँगल, मराठीत होईल संगत कोन. संगत कोनाचा प्रमेय किंवा संगत कोन, आणि इंग्लिश मध्ये म्हणणार करस्पॉन्डिंग अँगल थेरम. हा जो वरचा कोण आहे, हा याचा पण आहे, मोठ्याचा पण आहे, म्हणून तो सामायिक झाला. कोण एफ, एकरूप कोण एफ, अँगल एफ, कॉन्ग्रंट अँगल एफ, सामायिक कोण. त्याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो? कॉमन अँगल. काय म्हणतो? कॉमन अँगल. म्हणून हे दोन त्रिकोण काय झाले? सिमिलर झाले. दोन कोण येतं म्हणजेच ए टेस्ट ऑफ सिमिलरिटी किंवा कोको समरूपता कसोटी. ए टेस्ट एवढा भाग तुम्हाला आधी समजून सांगितलं बरं का. ऍक्टिव्हिटी तुम्ही त्या ठिकाणी चौकट करायची गरज आहे. काय दिले? ही याला समांतर दिले पी क्यू एफ. पी क्यू एफ म्हणजे हा छोटा त्रिकोण आहे, याचा एरिया दिला 20. पी एफ पी हा तुकडा बरोबर 2 डीपी, हा याच्या दुप्पट आहे. तर एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल डीपी क्यू ई, एरिया म्हणजे क्षेत्रफळ, चौकोन डीपी क्यू ई चं क्षेत्रफळ काढा. डीपी क्यू ई बघा दिसतं का, मी गिरवतोय हा, याचं क्षेत्रफळ आहे तुम्हाला. मला सांगा जो मोठा त्रिकोण आहे हा एफ डी ई, याचं क्षेत्रफळ बरोबर मोठ्याचं क्षेत्रफळ बरोबर छोट्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ अधिक चौकोनाचं क्षेत्रफळ, म्हणजे 1 एफ डी ई बरोबर 1 एफ पी क्यू अधिक 1 डी पी क्यू ई. हे माहिती लिहिले मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर ह्या त्रिकोणाचं अधिक या चौकोनाचं लिहिलंय. चौकोन जागेवर ठेवला, याला इकडे वजा आणलं बघा, एफ डी ई वजा एफ डी ई. मोठ्या त्रिकोणातून हा छोटा त्रिकोण काढून घेतला, एफ डी ई वजा एफ पी क्यू बरोबर चौकोनाचं क्षेत्रफळ. हे पुढे लागेल म्हणून आधी सांगून टाकलं. आता तुम्हाला हे दिलेलं आहे महत्त्वाचं. हा पी एफ आणि हा डीपी म्हणजे दोन तुकडे कुठे आहेत? डीएफ मध्ये. हे पी एफ बरोबर 2 डीपी आहे ना, मी डीपी ला एक्स मानले बघा. डीपी बरोबर एक्स मानू किंवा लेट डीपी इज इक्वल टू एक्स. डीपी एक्स मानला, मग मला सांगा इथं डीपी टाकला, डीपीच्या ऐवजी एक्स टाकला, किती एक्स होईल? पी एफ बरोबर 2x, पी एफ बरोबर 2 इंटू 2 डीपी, डीपीच्या ऐवजी एक्स टाकलं म्हणजे पी एफ किती आला? 2x आला. पी एफ माहित झाला, डीपी माहित झाला, मग डीएफ काढलं. डीएफ बरोबर हा डीएफ बघा बरं, डीएफ बरोबर डीपी प्लस पीएफ, डीपी एक्स डीएफ 2x, एक्स अधिक 2x म्हणजे किती एक्स झाला? डीएफ 3x झाला. डीएफ माहित झाला तुम्हाला, मोठी बाजू म्हणजे मोठी बाजू डीएफ 3x आहे आणि ही पीएफ जी आहे पीएफ ही 2x आहे. म्हणजे छोट्या त्रिकोणाची पण बाजू आहे, मोठ्या त्रिकोणाची पण बाजू आहे. मग आता मी 2 त्रिकोण समोरून दाखवले, त्यांचं एकाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे आपल्याला एकाचं. मग आपला लाडका थेरम 1 एफ डी ई भागिले 1 एफ पी क्यू, दोन समोर त्रिकोणा क्षेत्रफळांचे गुणोत्तर. संगत बाजूंच्या संगत बाजू कोणती घेतली? एफ डी आणि एफ टीच पाहिजे बघा. एफ डी पहिले दोघं आणि एफ पी. एफ डी चा स्क्वेअर एफ डी चा वर्ग भागिले एफ टी चा वर्ग. कंसात कारण दोन समोर त्रिकोणा क्षेत्रफळाच्या प्रमेयाने
theorem of ratio of area of two similar triangle. बरोबर आहे. मी कंसात दिलं कारण मगाशी एवढं दिलं. पुढच्या बाहेर याच्या ऐवजी किती भागल्या 3x आणि 2x. 3x चा वर्ग 2x चा वर्ग 3x स्क्वेअर 2x स्क्वेअर. कंसाचा प्रत्येकाचा स्क्वेअर करा, वर्ग करा. 3 चा वर्ग 9, x चा वर्ग x वर्ग, 2 चा वर्ग 4, x चा वर्ग x वर्ग. x वर्ग कॅन्सल झाले. 9/4 राहिले बघा. इकडं एक अंशात FDE माहित नाही आपल्याला, पण FPQ दिलेला आहे बघा. FPQ म्हणजे PQF, PQF म्हणजे FPQ आहे ना. याचा एरिया किती दिलाय? क्षेत्रफळ किती दिलं? 20. त्या क्षेत्रफळ टाकलं 20. हे दोघं हे भागिले हे बरोबर, हे भागिले हे तिरकस गुणाकार करून बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 गुणिले होईल. 4 गुणिले FDE बरोबर 20 गुणिले 9. गुणिले 4 भागिले जाईल. FDE मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती आलं? 45 आलं. 45. कळतंय का? एकच म्हणते त्यांनी युनिट. युनिट स्क्वेअर पाहिजे खरं म्हणजे. युनिटचा वर्ग, एककचा वर्ग. आणि मग आताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे लिहून ठेवलंय आपण. चौकोना क्षेत्रफळ बरोबर मोठ्या त्रिकोणाचा वजा छोट्या त्रिकोणात. मोठ्या त्रिकोणातून हा छोट्या त्रिकोण वजा केला की चौकोना क्षेत्रफळ मिळेल. यात किमती भरा. मोठ्याचं किती आलं? 45. लहान्याचं दिलेलं आहे 20. 45 वजा 20 25. आणि हे गणित या ठिकाणी संपलेलं आहे. अशा प्रकारे आपलं हे प्रकरण पण संपलं. 1.4 तुम्ही सहज सोडू शकाल. आता पूर्ण करायचं आहे. 7 गणित आहे त्याच्यामध्ये. आता त्यामध्ये प्रॉब्लेम सेट किंवा प्रश्नसंग्रह एक जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय सुटतंय बघा. प्रयत्न करा तुम्ही. त्यातले तसे बरेचसे गणित आपले झालेले आहेत. म्हणजे मला असं वाटतं फक्त 6वं गणित राहिलेलं आहे. 6वं गणित लगेच समजून सांगतो बघा. त्रिकोण MNT समरूप त्रिकोण QRS बघा. MNT समरूप त्रिकोण सिमिलर ट्रायंगल QRS. लेंथ ऑफ अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम. अल्टिट्यूड म्हणजे हाईट, उंची. त्यांनी मराठीमध्ये काढले बघा. शिरोलंब म्हणजे काय? उंची. याला हा जो त्रिकोण आहे त्याच्यामध्ये आपण हे लंब जो काढतो याला उंची असं म्हणतात. आणि काल मी जो प्रमेय तुम्हाला महत्वाचा प्रमेय समजून सांगितला, आपण तो सिद्ध केला. त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक बदल सांगितला. आठवते का? मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही अनपेक्षितपणे किंवा आणखी 2 प्रमेय तुम्हाला सिद्ध मी सांगितलेत. 2 समरूप त्रिकोणा क्षेत्रफळाचे गुणोत्तर आहे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गांच्या गुणोत्तर इतकं असतं. त्याच्या मी असं म्हटलं होतं संगत उंचीच्या वर्गाच्या गुणोत्तर इतकं असतं. संगत मध्यकांच्या वर्गाच्या गुणोत्तर इतकं असतं. मग संगत आता उंची आल्या तर उंच्या, मग उंचीच्या वर्गाच्या गुणोत्तर इतकं सुद्धा असतं क्षेत्रफळांचं गुणोत्तर. रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू रेशिओ ऑफ स्क्वेअर ऑफ इट्स करस्पॉन्डिंग इज इक्वल टू रेशिओ ऑफ स्क्वेअर ऑफ इट्स करस्पॉन्डिंग हाइट्स. रेशिओ ऑफ स्क्वेअर ऑफ इट्स करस्पॉन्डिंग हाइट्स त्याच्या करस्पॉन्डिंग म्हणजे संगत उंचीच्या वर्गाच्या गुणोत्तर इतकं असतं. मग आता बघा, समजा हे 2 त्रिकोण समरूप आहेत, सिमिलर आहेत. तर याचा एरिया एक अंशात त्रिकोण MNT, एक अंशात त्रिकोण QRS बरोबर. पहिल्याची उंची जर H1 घेतली, याची उंची म्हणजे हाईट, आणि दुसऱ्याची H2 घेतली तर H1 चा स्क्वेअर आणि H2 चा स्क्वेअर. रेशिओ ऑफ स्क्वेअर ऑफ इट्स करस्पॉन्डिंग हाइट्स संगत उंचीच्या वर्गाच्या गुणोत्तर इतकं. आता इथे उंचीचे नावं दिलेली नाहीये म्हणून मी काय केलं, मुद्दा म्हणून H1 आणि H2 घेतलं. आता बघा, T पासून काढलेल्या शिरोलंबाची लांबी 5 असून S पासून काढलेल्या शिरोलंबाची लांबी 2 आहे. T पासून काढली म्हणजे याची उंची दिली, S पासून काढली म्हणजे याची दिली. एकाची 5 दिली आणि एकाची किती दिली? 9 दिली. इथे बघा इंग्लिश मध्ये लेंथ ऑफ अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम T इज 5 and drawn from S is 9. म्हणजे याची उंची दिली 5 आणि याची उंची दिली 9. पहिल्याची उंची दिली 5, याची उंची दिली 9. फाइंड द रेशिओ. हा रेशिओ काढायचा तुम्हाला, समजलं ना? तिथं कारण काय दिलं फक्त तोच कारण. आपला जो झाला प्रमेय महत्वाचा. 2 समरूप त्रिकोण क्षेत्रफळाचे गुणोत्तर
दोन सर्वत्रिकोण क्षेत्रफळाचा प्रमेय किंवा इंग्लिशवाल्यांनी काय लिहायला सांगितलं तुम्हाला मी थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल हेच नाही थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल बस संपलं हेच दॅट इज द आन्सर. इतकं सोपं गणित आहे म्हणजे तुम्ही प्रॉब्लेम सेट पण 6वं गणित पण सोडू शकता. 7वं झाले 8वं राहिले प्रयत्न करा 9वं झाले 10वं झाले 11 12 13 3 गणित आणि 8वं 4थं 4 गणित राहिलेली आहेत आणि प्रश्न पहिला एक राहिलेला आहे तर तो तुम्हाला जाता येतात एखाद्या अशाच एखाद्या लेक्चरमध्ये समजून सांगेल. या ठिकाणी आपलं पहिलं प्रकरण संपलंय पण तरी हे 4 गणित मी घेईल परत ते 4 झाले की म्हणजे अधिकृतपणे आपलं हे पहिलं प्रकरण संपलं. धन्यवाद.